नमस्कार, मी मंजिरी मराठे. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अनिश्चित हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 2 महत्त्वपूर्ण घोषणा. यापुढे 33% पीक नुकसान झालेले शेतकरी देखील आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणार. आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत निधीत 50% वाढ. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण. अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियाकडून पराभव. उद्या कॅनडाशी सामना. आणि लातूर, बीड, वाशिम जिल्ह्यात पावसाच्या सरी. विदर्भात उद्या हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर वृत्त. अनिश्चित हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता यापुढे 33% पीक नुकसान झालेले शेतकरी देखील मदतीस पात्र असतील, असं पंतप्रधानांनी आज जाहीर केलं. याआधी 50%तून जास्त पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत असे. नैसर्गिक आपत्तीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदत निधीत 50% वाढ केली जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. मुद्रा बँकेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज नवी दिल्लीत बोलत होते. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांवर कोसळणाऱ्या संकटाबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचे निर्देश बँकांना दिले असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. लघु वित्त पुरवठा संस्थांसाठी धोरण ठरवणं, त्यांची नोंदणी तसंच प्रमाणीकरण आणि मानांकन करणं ही मुद्रा बँकेची प्रमुख कामं असणार आहेत. $20,000 कोटींचं भांडवल असलेल्या मुद्रा बँकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुद्रा बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा होऊ शकेल. तसंच ही बँक लघु वित्त पुरवठा संस्थांवरती देखरेखीचंही काम करेल. मुद्रा बँकेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. देशातील लघु उद्योगांचं रोजगार निर्मितीमध्ये असलेलं महत्त्व पंतप्रधानांनी यावेळी विशद केलं. मोठ्या उद्योगांमुळे फक्त 1.25 कोटी लोकांना रोजगार मिळतो, मात्र लहान उद्योग 12 कोटी लोकांना रोजगार देत असल्याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. बजट के अंदर घोषणा हुई, 50 दिन भी नहीं हुए, आज योजना आपके सामने रखी और ये फंक्शनल होगी. और उसका परिणाम मैं कहता हूं 1 साल, मैं ज्यादा समय नहीं कह रहा, 1 साल के भीतर भीतर हमारी जो एस्टैब्लिश बैंकिंग सिस्टम है वो मुद्रा के मॉडल की ओर जाएगी, मैं दावे से कहता हूं. मुद्रा बँकेमुळे 5,77 लाख लहान उद्योगांना फायदा मिळेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. भांडवलापासून वंचित असलेल्यांना भांडवल उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल आहे, असंही जेटली यावेळी म्हणाले. मुद्रा बँकेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ गिरीश जाखोटिया आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मुद्रा बँकेचं वैशिष्ट्य काय सांगाल? मुद्रा बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे मी असं म्हणेन की हे फार मोठं क्रांतिकारक पाऊल ठरू शकतं. कारण आपल्या देशामध्ये साधारणपणे 6 कोटी लघु उद्योजक आहेत आणि एका लघु उद्योजकाकडे किंवा दुकानदाराकडे जर एक कर्मचारी आपण गृहीत धरला तर 12 कोटी कुटुंब या उद्योगातून पोसली जातात. त्यामुळे हे क्रांतिकारी पाऊल आहे आणि मला खूप आनंद होतोय त्यांच्या या अशा पावलामुळे की या लघु उद्योगांना आजपर्यंत बँकांकडून जे वित्त मिळायचं त्या वित्त मिळण्यामध्ये बऱ्याच अडचणी असायच्या आणि ज्याला आपण एक फोकस म्हणतो, म्हणजे एक प्रकारचं फोकस करून या लघु उद्योगांना आपण वित्त पुरवठा केला पाहिजे, अशी एक जबाबदारीची भावना बऱ्याचशा बँकांमध्ये आजपर्यंत दिसून आलेली नाही आहे. त्यामुळं मुद्रा, ज्याला आपण म्हणू मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी, त्यामुळे त्याचं जे ॲब्रिव्हिएशन मुद्रा झालेलं आहे हे खूप छान आहे. यातून आमच्या लघु उद्योजकांची मुद्रा ही जगभरातल्या आर्थिक घडामोडींमध्ये उमटावी अशी सुद्धा त्यातून एक अपेक्षा आहे. दुसरं एक वैशिष्ट्य मला इथे महत्त्वाचं असं वाटतं
की लघु उद्योगांची आपण व्याख्या काय करायची, त्यांच्या आकाराची, या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच बँकांमध्ये भारतात आजही संभ्रम आहे. लघु उद्योग कोणाला म्हणायचं? त्यामुळे मुद्रा बँकेचे वैशिष्ट्य असं असू शकेल की छोटे दुकानदार, छोटे उत्पादक, छोटे सेवा पुरवठादार ह्यांच्यासाठी म्हणून रिफायनान्सिंग एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ज्याला आपण मायक्रो फायनान्स म्हणतो, म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या दुकानांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था ह्यांचे नियमन करणं, त्यांचं प्रमाणीकरण करणं, या सगळ्या गोष्टी मुद्रा बँकेमुळे होणार आहेत. आणखीन एक याचं वैशिष्ट्य मला असं वाटतं, म्हणजे जे होऊ शकतं की मुद्रा बँकेचे जे डिपॉझिटर्स असतील, जे ते ठेवी ठेवतील, आपल्यासारखे ठेवीदार, तर यात असा एक नियम करण्यात यावा की आमच्यासारख्या ठेवीदारांना सुद्धा बँकेचे भागधारक म्हणून गृहीत धरण्यात यावं, जेणेकरून कर्ज घेणारे आणि ठेवी ठेवणारे या दोघांचं नियंत्रण, दोघांचा सहभाग बँकेच्या कामामध्ये असेल. त्यामुळे बऱ्याच वैशिष्ट्याने नटलेली ही बँक असणार आहे, या बाबतीत काही वाद नाही. आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये आमचे प्रधानमंत्री आणि आमचे अर्थमंत्री हे खरोखर अभिनंदनास पात्र आहेत. शेतकऱ्यांना या बँकेचा कशा प्रकारे उपयोग होईल? शेतकऱ्यांना या बँकेचा उपयोग असा होईल की एखादा शेतकरी जेव्हा शेतीजन्य, शेतीवर आधारित छोटा उद्योग करतो, तेव्हा तो या बँकेच्या वित्त पुरवठ्यासाठी पात्र ठरतो. जसं आता आजपर्यंत हे काम नाबार्डसारखी संस्था करत आली आहे, ज्याला आपण प्राथमिक वित्त पुरवठा संस्था म्हणतो, पॅक्स म्हणतो, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. तर पॅक्सच्या सोबतीनं मुद्रासारखी बँक अशा प्रकारचे वितरण करणाऱ्या, ज्याला तुम्ही चिटफंड्स म्हणाल किंवा शेतकी वित्त पुरवठा संस्था म्हणाल, यांचं नियमन करणं, या बाबतीमध्ये एक मोठी सुधारणा इथं होऊ शकते. जो एक भार आज नाबार्डवर पडतो आहे किंवा ज्याला आपण डायरेक्टेड प्रायोरिटी फायनान्स म्हणतो, त्यामुळे जो बँकांवर भार पडलेला आहे, हा जर बराचसा भार मुद्रा घेऊ शकली तर मला वाटतं आपल्या शेतीमध्ये सुद्धा क्रांती घडू शकते. पण किती भांडवल त्यांना मिळू शकेल याच्यातून? आता ह्यांच्या आजच्या त्या मांडणीमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की अधिकाधिक 10 लाख रुपयांपर्यंत आम्ही भांडवल किंवा वित्त पुरवठा करू शकू. सरासरीच्या अर्थानं जर म्हटलं की आतला जर आपण एक दुकानदार घेतला मुंबईतला, सोलापूरचा किंवा आणखीन छोट्या गावातला, त्याची वार्षिक उलाढाल ही यापेक्षा जास्त नसते. त्यामुळे ज्याला आपण मायक्रो फायनान्स म्हणतो, छोट्या घटकांसाठीचा वित्त पुरवठा म्हणतो, तो बऱ्याचशा बँका करण्यामध्ये फारशा खुश नसतात. ह्याचं एक बँकेतलं कारण ज्याला म्हणतो ट्रान्झॅक्शनल कॉस्ट आपण जी म्हणतो, की छोट्या ग्राहकांना देण्यापेक्षा आपण मोठ्या कंपन्यांना देऊयात, म्हणजे कमी वेळेमध्ये आपला जास्त वित्त पुरवठा होईल. हा जो एक प्रकार आहे, हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. आणि त्या अर्थानं मला वाटतं शेती करणारे, त्यानंतर शेतीवर उपजीविका करणारे, शेतीला तुम्ही ज्याला उपकरणं म्हणता ती देणारे, किंवा जसं आता शेतीमध्ये आपण समजा आंबा म्हटला कोकणातला, तर आंब्याच्या रसावर आधारित प्रक्रियात्मक जे काही उद्योग आहेत, या सगळ्यांना या बँकेच्या वित्त पुरवठ्याचा फायदा होईल. अर्थव्यवस्थेवर याचा काही परिणाम संभवतो? अगदीच मोठा. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 6 कोटी छोटे दुकानदार आणि छोटे उत्पादक हे 12 कोटी नोकऱ्या आज देत आहेत. जर आपण तुलना केली तर ज्यांना आपण मोठ्या कंपन्या म्हणू, तर मोठ्या कंपन्या, मध्यम आकाराच्या कंपन्या या साधारण 1 ते 1.25 कोटी रोजगार देतात. त्याच्या 11 ते 12 पट रोजगार हे छोटे दुकानदार आणि छोटे उद्योजक देतात. असं मला इथं नमूद करावंसं वाटतं की जेवढ्या म्हणून युरोपीय अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये जर्मनीची अर्थव्यवस्था तग धरून आहे. आणि त्याचं कारण असं की तिथले लघु उद्योजक, त्यांची वित्तीय प्रणाली, त्यांना वित्त मिळण्याची जी काही एक प्रणाली आहे ती, त्यामुळे भारत हा उद्योजकांचा देश आहे. उद्योजकांमुळे आपली अर्थव्यवस्था टिकून आहे. गावागावातला ज्याला आपण एक आर्थिक वातावरण म्हणतो ते टिकून आहे. त्यामुळे खूप मोठा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल, याबाबत काही म्हणजे शंकाच नाही. राज्याला काय फायदा होऊ शकतो? राज्याला काय फायदा होऊ शकतो? आता बघा ना, गेल्या साधारणपणे 15-20 वर्षामध्ये दुर्दैवानं आर्थिक परिमाणांवर महाराष्ट्र थोडासा मागं पडला आहे, म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, आम्ही अग्रेसर आहोत, आजही गुंतवणूक होते आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एक ज्याला ज्ञानावर आधारित उद्योग ज्याला आपण म्हणतो, नॉलेज बेस्ड जे उद्योग आहेत, त्यातील छोटे छोटे जे कन्सल्टंट आहेत, सल्लागार आहेत, जसं आता पुणे शहर घ्या, मुंबई शहर घ्या किंवा नाशिक घ्या, तर मला वाटतं राज्याला सुद्धा हा फायदा होणारच आहे. जसा तो इतर राज्यांना होईल तसा तो आपल्याला होईल. एक वेगळं मत इथं मी नोंदवू इच्छितो. काय झालंय, गेल्या साधारण 50 वर्षामध्ये आमच्याकडे समृद्धीची काही बेटं तयार झाली. म्हणजे काही शहरं, त्या शहरांमध्ये असलेले साखर कारखाने, तिथल्या शैक्षणिक संस्था, आणखीन म्हणजे तिथले पाटबंधारे वगैरे,
यातून झालंय काय की विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा किंवा आपल्याकडचे बरेचसे जिल्हे हे मागच राहिलेत. म्हणजे जर 4-5 जिल्हे जर आपण सोडले, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक ही जर चौकडी आपण सोडली तर बाकी महाराष्ट्रामध्ये फार काही आपण उत्तम केलं असं सांगता येत नाही. त्यामुळं ही जी वित्तीय संस्था आहे या वित्तीय संस्थेद्वारे बऱ्याच गोष्टी आपण महाराष्ट्रात करू शकू. कशा प्रकारे चालेल या बँकेचं काम? या बँकेचं काम त्या बाबतीतला जो काही आपण एक मजकूर म्हणतो त्याचं जे डिटेलिंग आहे ते अजूनही काही बाहेर आलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की या बँकेची प्रमुख भूमिका असेल की अशा वित्त देणाऱ्या संस्थांचं नियमन करणं, ज्याला आपण एक स्टँडर्डायझेशन म्हणतो, प्रमाणीकरण करणं, हा त्यातला पहिला भाग असेल. दुसरा भाग असेल ज्याला आपण मायक्रो फायनान्स म्हणतो, म्हणजे छोट्या प्रमाणावर खेड्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये वित्त देणाऱ्या छोट्या संस्था, तर त्यांना रिफायनान्स करणं, त्यांचं रेटिंग वगैरे करून. जसं आता आपल्याकडे जिल्हा स्तरावर जशी आपली मुंबई बँक आहे किंवा सोलापूर जिल्हा बँक आहे, या बँका सुद्धा रिफायनान्सिंगचं काम थोड्या बहुत प्रमाणामध्ये करतात. तर तसं काम करणं. आणि तिसरी एक शक्यता जी मला जास्त महत्वाची वाटते की मुद्रा बँकेनं जर डायरेक्ट फायनान्सिंग केलं, त्यांच्या शाखा जर त्यांनी उघडल्या, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आज बघा तुम्ही भारतातला मध्यमवर्गीय, मग तो महाराष्ट्रातला असेल किंवा कुठलाही असेल, त्याला एक चिंता काय की माझी बचत मी कुठे गुंतवायची. म्हणजे महागाईचा दर समजा 9-10% असेल आणि मला परतावा मिळतोय 8-9%. मग आता हा महागाईचा मुकाबला कसा करायचा? त्यामुळे माझं हे नम्र निवेदन आहे प्रधानमंत्री साहेबांना आणि आपल्या वित्तमंत्र्यांना की मुद्रा बँकेच्या बऱ्याच शाखा निघाव्यात. त्या शाखांमध्ये तुम्ही ज्याला बॉन्डच्या स्वरूपात म्हणाल, म्हणजे फिक्स डिपॉझिट नाही, बॉन्डच्या स्वरूपात दीर्घ मुदतीचे बॉन्ड्स. म्हणजे दीर्घ मुदतीचे बॉन्ड समजा 10 ते 15 वर्षाकरता या बँकेनं दिले आणि त्यावर 9.5 ते 10% व्याज जर दिलं तर मध्यमवर्गीयांना आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना एक मोठा दिलासा मिळेल की आपला पैसा हा सुरक्षित आहे, त्यावरचा परताव्याचा दर हा चांगला आहे आणि आपण महागाईचा मुकाबला करू शकतो. ह्याची आणखीन एक वेगळी मांडणी अशी पण करता येईल. आता जसा माझा जन्म मारवाडी समाजात झाला, मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी किंवा खालची आपली शेट्टी, या समाजांमध्ये होतं काय की मुद्रा बँकेसारखीच एक व्यवस्था असते. तुम्ही त्याला अनऑफिशियल बँकिंग म्हणा. म्हणजे बरेच मारवाडी उद्योगामध्ये गुंतवणूक करतात, आपलं डिपॉझिट देतात आणि तिथे एक विन विन म्हणजे दोघांचीही चांगली अशी एक स्थिती तयार होते. म्हणजे ज्याला कर्ज पाहिजे आहे तो बँकेकडे जात नाही, 14-15% त्याला द्यावे लागत नाही. आणि ज्याला डिपॉझिट ठेवायचं तोही बँकेकडे जात नाही. म्हणजे डिपॉझिट ठेवणाऱ्याला 1-2% जास्त मिळतात आणि कर्ज घेणाऱ्याचे 2-3% वाचतात. तर अशी एक परिस्थिती जर मुद्रा बँकेमुळे तयार झाली तर मला वाटतं त्यामुळं आपल्या ज्याला आपण एक अर्थशास्त्रीय आपण परिमाणाची म्हणतो की भांडवल उभारणी होणं, त्या भांडवलाचा उत्पादकरित्या वापर होणं, हे खूप छान प्रकारे होऊ शकेल. आणि त्या अर्थानं मुद्रा बँकेच्या बाबतीमध्ये माझ्या अपेक्षा प्रचंड आहेत. या कामकाजामध्ये काय अडचणी संभवतात? अडचणी संभवतात. त्यातलं पहिलं उदाहरण सांगतो, ज्याला आपण प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायट्या म्हणतो, ज्या गावागावामध्ये आहेत. म्हणजे नाबार्डतर्फे हा कर्ज पुरवठा होतो. आता इथे गमतीनं असं बोललं जातं, मी असं बोलणार नाही, की कर्ज पुरवठा करताना त्या गावातले पुढारी लोक एकत्र येतात श्रेय घेण्यासाठी, पण जेव्हा कर्जाची वसुली करायची असते तेव्हा एकही तिथे पुढारी दिसत नाही. त्यामुळे मुद्रा बँकेचे जे काही कर्ज छोट्या उद्योगांना आपण देणार आहोत, यातला पहिला प्रश्न असणार आहे की याचे नियमन कसं आणि किती प्रकारे केलं जावं. नंबर 2, जसं आपले प्रधानमंत्री म्हणाले आणि मागे आपण बऱ्याचदा म्हणालो, शरद पवार साहेबही म्हणाले, फार पूर्वी नरसिंहराव साहेब पण म्हणायचे की छोट्या उद्योजकांना आपण तारणाच्या ऐवजी कारण बघून वित्त द्यावं. हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. कारण जेव्हा तुम्ही कारणाकडे बघून वित्त पुरवठा करता तेव्हा ह्याची जबाबदारी कोण घेणार, वसुलीची. त्यामुळे तो एक दुसरा जो भाग आहे त्यातला की यामध्ये स्थानिय राजकीय पुढाऱ्यांचा अंतर्भाव शक्यतो होऊ नये. तो झाला तर तो पॉझिटिव्ह करण्यासाठी व्हावा, म्हणजे पोषक अशा पद्धतीने व्हावा. तिसरी अडचण एक मला इथे काय वाटते की जे छोटे दुकानदार आहेत आजही भारतामध्ये हे संगणकाचा वापर करत नाहीत. बरोबर. आता तुम्हाला जर ऑनलाईन लेंडिंग करायचं आहे आणि ते केलं जावं जेणेकरून ट्रान्झॅक्शनल वेळ कमी पडेल, कमी वेळामध्ये व्यवहार होईल, कमी खर्चात होईल. पण बरेच दुकानदार अजूनही संगणक वापरत नाहीत. आता मुंबई पुण्यामध्ये वापरत असतील पण छोट्या गावांमध्ये वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांचं रेटिंग करणं, त्यांना कर्जाचा पुरवठा करणं, त्याची वसुली करणं, त्याचे नियमन करणं, हे एक मोठं आव्हान या बँकेसाठी ठरणार आहे. आणि शेवटची एक त्यातली महत्वाची अडचण मला अशी पण वाटते की ज्याला तुम्ही छोटं वित्तीय पुरवठा करणाऱ्या ज्या छोट्या वित्तीय संस्था असतात, मायक्रो फायनान्स, माझ्या माहितीनुसार दक्षिणेतल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये
या बाबतीतले बरेच घोटाळे झाले आहेत. काही घोटाळे आपल्याकडे महाराष्ट्रात पण झालेले आहेत, सहकारी बँकांचे म्हणा, आणखीन म्हणा. त्यामुळं ज्याला पुनर्वित्त म्हणतो आपण, रिफायनान्सिंग म्हणतो, त्या रिफायनान्सिंगमध्ये सुद्धा कुठलंही राजकारण येऊ नये अशी मी इथे अपेक्षा करतो आहे. तर या अडचणी आपण जर टाळू शकलो तर मला वाटतं क्रांतिकारी पाऊल आहे हे, आणि अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, रोजगार निर्मिती होईल, वित्त उभारणी होईल, गावागावामध्ये आणि तालुक्याच्या पातळीवर अर्थव्यवस्थांचं ज्याला आपण एक संतुलन म्हणतो ते राखलं जाईल. फायदे बरेच आहेत. या लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? हा एक छान प्रश्न तुम्ही विचारलात. इथे आपल्याला ज्यांना आपण बिनसरकारी संस्था म्हणतो, म्हणजे एनजीओज आपण म्हणतो, तर गावागावातल्या एनजीओचा आपल्याला वापर करता येईल, नंबर 1. नंबर 2, बँकांमधून जे निवृत्त झालेले अधिकारी आहेत आणि त्यांना समाजाकरता काही करायची इच्छा आहे, त्यांचा आपल्याला वापर करता येईल. म्हणजे आता सांगायला हरकत नाही की बांगलादेशामध्ये मोहम्मद युनूस साहेबांनी इस्लामिक बँकिंगच्या धर्तीवर म्हणजे कुराणाची शपथ घेऊन तिथल्या स्त्रियांना वित्तपुरवठा केला. तर त्यांनी केलं काय की 5-5 उद्योजक स्त्रियांचे गट तयार केले आणि या 5ही महिलांनी एकमेकांना गॅरंटी द्यायची एकमेकांसाठी, म्हणजे तारण राहायचं. त्यामुळे होतं काय की या 5ही महिला एकमेकांच्या उद्योगाची देखरेख करतील, दिलेल्या कर्जाचा वापर नीट होतोय की नाही हे पाहतील. म्हणजे अशा प्रकारची एक रचना यांच्या सगळ्या त्या सिस्टीममध्ये करावी लागेल. आणि योग्य त्या कर्जदाराकडे जर जायचं असेल, म्हणजे ग्राहकाकडे जायचं असेल, तर मला असंही वाटतं की प्रत्येक गाव पातळीवर म्हणजे समजा 10 ते 20 गावांचा एक गट तयार केला आणि त्या गटाची एक कमिटी तयार केली. त्या कमिटीमध्ये तिथले जे निस्पृह लोक आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे, त्यांना जर आपण त्या कमिट्यांवर घेऊ शकलो, कारण मला असं वाटतं की कुठल्याही बँकिंगच्या व्यवसायामध्ये ज्याला आपण क्रेडिट अप्रायझल म्हणतो, म्हणजे कर्ज द्यायचं की नाही त्याचं मापन आणि वसुली, हे 2 कळीचे मुद्दे जर आपण सोडवू शकलो तर मुद्रा बँक हे एक मोठं असं काम होऊ शकेल आणि आपली भरभराट होईल. आपण मगाशी म्हणालात की छोट्या उद्योजकांकडे संगणक नसतात, पण हे त्यांना परवडू तरी शकेल का? म्हणजे संगणक घेणं किंवा असणं, म्हणजे ही गरज शेवटी कशी भागवली जाईल? नाही, असं आहे, ऑनलाईन बँकिंग झाल्याशिवाय आपला देश पुढे नाही जाऊ शकणार. आज ब्राझील, अर्जेंटिना, इंडोनेशिया, एवढं कशाला खाली श्रीलंका आपल्यापेक्षा लहान देश आहे, त्यांनी काय केलंय की संगणकासाठी सुद्धा कर्ज दिलंय. आज कसं आहे, संगणकाच्या म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इतक्या काही किमती प्रचंड नाही आहेत. किंबहुना मी असंही म्हणेन की 2-3 दुकानदार, 2-3 असे उद्योजक एकत्र येऊन जर एक कॉम्प्युटर वापरू शकले, तिथे आता डेटाबेस, डेटा शेअरिंग, माहितीचे घेवाणदेवाण हा एक थोडासा समस्येचा भाग असतो आणि तो भारतात थोडा जास्त आहे. तर तो जर टाळता आला तर मला वाटतं ऑनलाईन बँकिंग आपण करू शकू. एक चांगली आपण म्हणाला तशी सुरुवात झालेली आहे. अगदी अगदी त्याला यश मिळो अशी आपण शुभेच्छा देऊया. आज आपण या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आलात, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या 9 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पॅरिसमध्ये ते फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असून नंतर औद्योगिक संकुलांना भेट देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान जर्मनीला प्रयाण करणार आहेत. 5 केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही जर्मनीच्या दौऱ्यात सामील होणार आहेत. यावेळी मेक इन इंडिया मोहीम, अपारंपरिक ऊर्जा, स्मार्ट शहरं, कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या देवस्थानांच्या कारभाराबाबत वारंवार तक्रारी आल्यानं समितीच्या कारभाराची चौकशी सीआयडीचं विशेष तपास पथक स्थापन केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. समितीच्या कार्यकक्षेत सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधली 3067 देवस्थानं येतात. समितीच्या कारभारात गैरव्यवहार असल्याचा सदस्यांचा आरोप होता. राज्यात मंजुरी मिळालेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं 2021 पर्यंत पूर्णत्वास नेली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली असल्याचं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद निमय यांनी कळवलं आहे. राज्य सरकार लवकरच गृहनिर्माण धोरण जाहीर करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. गरिबांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी हे धोरण गतिशील असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. राजकीय नेत्यांच्या नावानं मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका वापरल्या जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे असं भाजपाचे पांडुरंग फुंडकर यांनी सभागृहाला सांगितलं. त्यावर हे प्रकरण गंभीर असून याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलं.
दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत सावकारांकडील 171 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप येत्या 30 जूनपर्यंत केलं जाईल अशी घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. अमिताभ बच्चन, करीम, दिलीप कुमार या मान्यवरांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 8 मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. डॉ. विजय भटकर यांचा यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी 40 जणांना पद्मश्री पुरस्कारही प्रदान केले. मिठालाल मेहता आणि रंगराजन वासुदेवन यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज मुंबईत हाजी अली जवळच्या लाला लजपतराय महाविद्यालयापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रबोधनपर चित्रफलकांसह अनेक जण सहभागी झाले होते. औरंगाबाद जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून या सप्ताहाचं उद्घाटन केलं. समाजातल्या वंचित घटकांशी संवाद साधण्याचं काम सर्वांनी मिळून करावं असं आवाहन निवृत्त सनदी अधिकारी E.Z. खोब्रागडे यांनी नागपुरात या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आज सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉ. आंबेडकरांना मानवंदना देऊन शहरातून समता ज्योत रॅली काढण्यात आली. तसंच समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचं प्रदर्शनही भरवण्यात आलं. परभणीतही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाच्या वतीनं सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. देशातली सामाजिक विषमता दूर करून लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक भीमराव बडोले यांनी यावेळी व्यक्त केलं. हिंगोलीतही सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तुकाराम कासार, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त छाया कुलाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लातूरमध्येही या सप्ताहानिमित्त धार्मिक आणि जातीय सामाजिक सलोखा राखण्यासाठी समाजाचं योगदान या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक सलोख्यासाठी प्रत्येकानं आपले अहंकार दूर ठेवून बाबासाहेबांचे विचार संकुचित बंधनातून मुक्त करण्याचं आवाहन न्यायमूर्ती C.L. थूल यांनी यावेळी केलं. याखेरीज सांगली, कोल्हापूर, अकोला इथंही या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नीरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा 58वा स्थापना दिन आज नागपूर इथं साजरा करण्यात आला. NRCC अर्थात राष्ट्रीय निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. M.S. लदानिया हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. नीरीनं पर्यावरणीय संशोधनाबरोबरच इतरही लोकाभिमुख संशोधन करून जागतिक पातळीवर एक अढळ स्थान निर्माण केलं आहे अशा शब्दात लदानिया यांनी नीरीचं अभिनंदन केलं. तसंच भविष्यात नीरी आणि NRCC या संस्थांनी एकत्रितपणे भरीव कार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोल्हापुरातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचं उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांनी केलं. जगात मधुमेह असणाऱ्यांची भारत ही राजधानी होणार असून या संकटाला सामोरं जाण्यासाठी भावी डॉक्टरांना सक्षम करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन केलं असल्याचं परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ. जोनाथन लेव्ही यांनी स्पष्ट केलं. मधुमेह या आजाराची झपाट्यानं होणारी वाढ, लक्षणं, निदान, चाचण्या, आजारात होणारी गुंतागुंत आणि त्यावरील उपचार याबद्दल या परिषदेत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागात सहकाराच्या माध्यमातून नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल बुलडाणा अर्बन पतसंस्थेला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्समध्ये स्थान मिळालं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित असणारी ही संस्था सहकार क्षेत्रात काम करणारी सर्वोच्च संस्था असून भारतातील इफ्को आणि क्रुप्को या 2 संस्था यापूर्वी या संस्थेशी संलग्न झाल्या आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज नागपुरात कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, श्रमिक मुक्ती दल यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. गांधीसागर तलावापासून मुख्यमंत्री निवासापर्यंत काढलेल्या या मोर्चात सरकार विरोधी घोषणा आणि निदर्शनं करण्यात आली. पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्येला बरेच दिवस उलटूनही अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नाही, याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती. मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये साखळी सामन्यांच्या फेरीत 3ऱ्या सामन्यात आज मलेशियानं भारताचा 3-2 असा पराभव केला. पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियानं भारताला बरोबरीत रोखलं तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला भारताला 2-1 असं हरवलं. या स्पर्धेत अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताचा सामना उद्या कॅनडाशी होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 41.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. लातूर आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज पडल्या. आज संध्याकाळी बीड जिल्ह्यात अंबेजोगाई तालुक्यात गारांसह पाऊस झाला असून केज तालुक्यातही पाऊस पडला. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 23, नागपूर 40 आणि 22, पुणे 38 आणि 19, औरंगाबाद 39 आणि 21, नाशिक 36 आणि 20, कोल्हापूर 37 आणि 21, रत्नागिरी 32 आणि 23, सोलापूर 42 आणि 24, अमरावती 37 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनिश्चित हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 2 महत्त्वपूर्ण घोषणा. यापुढे 33% पीक नुकसान झालेले शेतकरी देखील आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणार. आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीत 50% वाढ. लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा बँकेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रपती भवनात एका शानदार समारंभात प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण. अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियाकडून पराभव. उद्या कॅनडाशी सामना. आणि लातूर, बीड, वाशिम जिल्ह्यात पावसाच्या सरी. विदर्भात उद्या हलक्या पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.